नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून नवीन धोरण जाहीर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही सरकारकडून नवीन धोरण काय जाहीर झालेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून नवीन धोरण जाहीर। पहा संपूर्ण सविस्तर अपडेट। गव्हर्नमेंट अनाउन्स न्यू पॉलिसी फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉई। सरकारी कर्मचाऱ्यांना प्रमोशन करिता यापुढे डिजिटल कोर्स म्हणजे डिजिटल कोर्स करावा लागणार आहे। या संदर्भात देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात निर्देश जाहीर केले आहेत। बघा, प्राप्त माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे प्रमोशन म्हणजे पदोन्नती करिता IGOT या कर्मयोगी या पोर्टलवर डिजिटल माध्यमातून कोर्स पूर्ण करावी लागणार आहे। हा कोर्स सर्व कर्मचाऱ्यांना अनिवार्य केलेला आहे, ज्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मूल्यांकनावर परिणाम दर्शवणार आहे। यामध्ये दिनांक 1 ऑगस्ट पर्यंत अभ्यासक्रम अपलोड केले जाणार आहेत। बघा, एकूणच यामध्ये दिनांक 1 ऑगस्ट पर्यंत अभ्यासक्रम अपलोड केले जाणार असून दिनांक 15 नोव्हेंबर पर्यंत या संदर्भात मूल्यांकन प्रक्रिया केली जाणार आहे, अशी बाब देखील नमूद करण्यात आली आहे। केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी प्रतिवर्षी 6 अभ्यासक्रम हे निश्चित करण्यात आले आहेत। यामध्ये 9 वर्ष, 16 वर्ष, त्याचबरोबर 16 वर्षापेक्षा अधिक व 25 वर्षापर्यंतच्या आणि 25 वर्षापेक्षा अधिक वर्ष अशा वर्गवारीनुसार कर्मचाऱ्यांचे अभ्यासक्रम ठरवले जाणार आहेत। कर्मचाऱ्यांना नमूद केलेल्या अभ्यासक्रमाच्या 50% अभ्यासक्रम हे पूर्ण करावे लागणार आहेत। यापूर्वी सदर अभ्यासक्रम सुरू होते, परंतु अनिवार्यता नव्हती, परंतु माहे जुलै 2025 पासून सदर अभ्यासक्रम प्रमोशन करिता त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन करिता ग्राह्य धरले जाणार आहेत। बघा, कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन, प्रमोशन इत्यादी बाबीकरिता सदर अभ्यासक्रम ग्राह्य धरून पुढील कार्यवाही केली जाईल। सदर कोर्स पूर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन केले जाणार नसल्याची बाब नमूद आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही सरकारकडून नवीन धोरण जाहीर झालेलं आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।